नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज मी सकाळी ब्रेकफास्ट तयार केलेला होता। तर ब्रेकफास्ट अगदी सोप्या पद्धतीचा आहे आणि सर्वांच्याच आवडीचा आहे आणि एकदम झटपट तयार होणारा हा ब्रेकफास्ट आहे। तर आतापर्यंत तुम्ही ओळखलं सुद्धा असेल की आज मी ब्रेकफास्टमध्ये काय तयार केलेले आहे। तर हो, तुमचं बरोबर आहे, मी आज सकाळी नाश्त्याला कांदे पोहे तयार केलेले होते। तर त्यासाठी मी आता पूर्वतयारी करून घेत आहे। कांदे आणि बटाटे चिरून घेत आहे। त्यासाठी मी एक कांदा आणि एक बटाटा घेतलेला होता। तर कांदा आणि बटाट्याचे साल काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि आता छान उभे असे काप तयार करून घेतलेले आहेत। 10-12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एक लिंबू घेतलेला आहे। तर मी ह्या पद्धतीनेच कांदे पोहे तयार करत असते। तुम्ही कुठल्या प्रकारे कांदे पोहे तयार करता तर मला कमेंटमध्ये नक्की सांगाल। तर कांदे आणि बटाटे चिरून झाल्यानंतर मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतली। जिरं मोहरी छानपैकी तडतडली, त्यानंतर शेंगदाणे घातले। शेंगदाणे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहेत, म्हणजे ते खाण्यामध्ये क्रिस्पी वाटतात, छानपैकी तळल्या जातात। त्यानंतर त्यामध्ये मी कांदे आणि बटाटे घालून घेतले, चिरून घेतलेले, हिरव्या मिरच्या घातल्या। कांदे बटाटे छान लालसर रंगावर परतून घेतले। त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद घालून घेतली, धणे जिरे पावडर आणि चवीला मीठ घातलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये हे भिजवून घेतलेले पोहे घातले आहेत। पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटांमध्ये पोहे छानपैकी भिजतात, मऊ असे होतात। त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर छान अशी वाफ येऊ दिली आहे। चवीला थोडी साखर घातली आहे आणि त्यावर अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। साखर आणि लिंबू घातल्यामुळे पोह्यांची चव खूप मस्त वाटते। तर असे साध्या सोप्या पद्धतीचे मी कांदे पोहे तयार केलेले आहेत। पोह्यांसोबत मी उपवासाचे पापड तळून घेतलेले आहेत। हे बटाट्याचे पापड आहेत, काही साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याच्या चकल्या आणि थोडे चिप्स तळून घेतले। तर एकदम सोप्या पद्धतीचा आणि झटपट तयार होणारा मी आज सकाळी नाश्ता तयार केलेला होता। आणि आजच्या नाश्ताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर प्लीज कमेंट करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच छान नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा, धन्यवाद।